झोपलो काय? झोपले झोपलो नाही ना? आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश भाऊचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आयोजक किती मिनिटं? 15. लई नाईन्साफी करता बाया. आणि म्हणून एका दुसरा जर वाढला तर मान्यवर करून घ्या, पण काय टेन्शन घ्यायचा. 15 मिनिटात बुवांचा आज काम कसा तमाम करून जातो बघा मित्रांनो. आणि म्हणून हे काय म्हणतात बघा, बडी बडी बाते ढुंगण खाय जाते. कोण म्हणतात? बारी म्हणतात तापवत नाही, पण आज साला माझ्या एका कालिया नागान काम केला. कशी आग लागली बघा, मला माहितीये. कोण म्हणतात मिठाचा खडा, मला माझा राग आला. बुवा म्हणतात सगळी बारी चांगली केली, आणि शेवटचा म्हणतात बोच्यात दम नाही. मी बुवा बोच्यात नाही म्हटलं, मी बुवाच्यात बोललो. पण जर शाहीर माझ्या तोंडात लहान तोंडी मोठा घास घेऊन जर तुमचं मन दुखावलं असेल, जर तुम्हाला हरट झाला असेल बुवा, तर आय माय सॉरी. बाबूला माझा राग आला. बाबू राग आला. ओगीर माझ्या बावा सॉरी. तुमचा लहान भाव समजून मला माफ करा बुवा. पण विषय काय म्हणतात ऐका. बुवा म्हणतात की आज म्हणतात ते शाहीर गवळणी म्हणजे म्हणतात तुला श्रेष्ठ करून गेलं. अरे ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं, 14 वर्षानं माझ्यापेक्षा लहान होता, त्याच्यावरती मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम केलं, आणि त्याचं कौतुक मी माझ्या गाण्यात केलं. ज्या बहिणीला त्यात वावगा हाय कुठं वा. मी तुमचा कालिया नाग नाही बोललो, तुम्ही तुमच्या ओढून घेतला वाईतो. खरं सांगा रे ऐका, मी बुवांच्या नागाला बोललो? खरं सांगा. आपला रेडा गाबा आणि म्हैस भाकड नको, मी बुवांचा नाग बोललो? मग तुमचा तुमच्याकडे ठेवा बुवा, कामाला येईल कुठं तरी. मी शाहिरानं बोललोच नाही. मी कालिया नागाचा विषय काढला तर बुवा म्हणतात ध्यानी म्हणतात आज म्हणतात तुला श्रेष्ठ केला नाही बुवा. मी भगवान श्री त्याची लीला अगाध आहे. त्याचं कोण नाही गुणगान गाल, त्याचं सगळं गुण गातात. आणि म्हणून शाहिरांनी माझ्या गवणीला भाग दिला, आणि गवणीच्या भागात म्हणतात हा त्या बघून ना गोपाला म्हणतात त्या बघून ना गोपाला तुझी गोबडी कशी हिवळली. तिथं राधा होती तेव्हा काय रे पोरांनो, राधा होती. ते अजून पण त्यांचाच नाग म्हणतायत. वा मला तुमच्या नागाशी त्याचा फाना मी ठेचून काढीन जर मला कधी दिसला पुढे. मी बुवा तुम्ही तुमच्या ओढून घेता, मी तुमच्या नागाला बोललोच नाही. आता तो किती यागी आहे? 2.5 यागी आहे, 2 यागी आहे, 3.5 यागी आहे. तो तुमचा तुम्हाला माहित ना बुवा. आता त्याची साईज काय मला माहितीये काय त्याला वाशाला पडलं आणि मेलं म्हणणार तुम्ही काय म्हणता. मी बुवा तुमच्या नागाला बोललो नाही. परत बुवा म्हणतात भाजून खाईल भाजून. अरे कुणाला? राणा म्हणणार तुला मला नाही ऐकणार. शक्तीवाल्याला पण तुम्हाला पण माहितीये बुवा भाजून खायला एवढा काय राजेश बुवा सोपा माणूस नाही बुवा. आणि तो तुमच्या हाताला लागायचं पण नाही. म्हणून पहिला ठोका बुवा, पहिला विषय. तत्पूर्वी एक महत्वाचा मुद्दा वाचू नका मित्रांनो. महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न उत्तराचा. बुवांचा प्रश्न होतो एक प्रश्न, शाहिरांचा विषय. शाहीर आज तुम्ही जे माझ्या विषयाचं उत्तर दिलं ते मी प्रामाणिकपणाने सांगतो, आजही बुवा तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही चांगले शाहीर आहात. या बाबू रंगले घराण्याची शान आहात. तुमच्याकडे ती खासियत आहे की तुम्ही अनेक शाहिरांचे विषय पडताय. पण शाहीर आज सुद्धा तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं आहे बुवा. आता विषय आहे शाहिरांच्या विषयाचा. शाहिरांचा विषय आहे की शेती करताना कमरेला आगडी कोणती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. तर शाहीर विषय असा आहे की त्या शेतकऱ्याला शेती करताना कमरेला आकडी कोयती बांध, म्हणजे तुझ्यावरती कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो जे माझ्या वाचनातून गेलं. शाहीर उत्तर असं आहे की शेतकऱ्याला कोणतीही वाईट शक्ती किंवा दृष्ट बाधा होऊ नये
म्हणून कमरेला आकडी कोयती बांधून शेतीचे काम करण्याचे आणि नांगर धरण्याचे वरदान हे खुद्द भगवान श्री कृष्णानं, ते वरदान भगवान श्री कृष्णानं त्यांचा मोठा भाऊ बलराम यांना शाहीर दिलं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शाहीर माझ्या वाचनातून गेलेलं आहे. जर शाहीर तुम्ही प्रामाणिक शाहीर आहात, मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जर आज तुमचं योग्य असेल तर निश्चित तुम्ही मान्य शाहीर कराल अशा अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि पहिला ठोका बोमटी टाकतोय म्हणून आहे ना, अरे लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर हे म्हणून हे खरं सांगायला तुम्हाला माझी बारी पहिली आवडली नाही. एवढा मी वाईट गायलो, एवढा वाईट गायलो. हे म्हणतात हे राहुल देशपांडेचा भाव. बुवा तुम्ही म्हणतात नाही गुरांक जाऊन शिकलोय. बुवा आंघोळ करताना बाथरूम मध्ये गायकी करणार राजेश बुवा आहे. हा तिथंच गाणी म्हणायचो लाल लाल कलरची बांगडी. आणि शाही दुसरा म्हणतात बुवा म्हणतात की राजेश बुवा म्हणतात लंगडा आहे. अरे बुवा हा तुमचा भ्रम आहे. राजेश बुवा लंगडा नाही, राजेश बुवा तीन पण पायाने मजबूत आहे. काय काळजी करू नका तुम्ही. काय म्हणता ऐका, तुम्ही लंगडा राजेश बुवा म्हणूच नका, फसाल. राजेश बुवा लय भारी माणूस आहे आणि तुमच्यासारखा प्रेमल पण आहे. शाहीर म्हणतात विजय बुवांचा एक पाय, राजेश बुवाचा एक पाय. शाहीर तुम्हाला आजही सांगतोय, तुम्हाला मागेही सांगितलंय, कुणाला 500 रुपये भाड्याने देऊन राजेश बुवा गायकी आणत नाही. जे माझे वडील, जे माझे गुरुवर्य जे लिहून देतात ते शाहीर गातोय. शाहीर दुसरा मुद्दा, पहिली 3 गाणी सोडलीत ना, मागच्या गाण्याला हल्लो तिकडे पटना शोधताय वाजवणार तुम्ही, आपल्या इकडे वाजवलं, तिकडे वाजवलं, तिकडे वाद्यास गावलं. पहिला आधी अजून सांगतोय सतीश भाऊ या शक्ती तुल्यामध्ये तुम्ही मास्टर ब्लास्टर आहात. या बेसुराला घेऊन एकदा बसा जवळ, म्हणजे तुम्हाला पण पटना शोधा लागायची नाही. पण शाहीर विषय काय आहे, एखादा कवी लिहून देतो, एखादा गीतकार लिहून देतो, पण त्या गाण्याला चार लावण्याचं काम पण त्या गायकाचं आहे. ते बुवा तुमच्या ना भयाचं. हे म्हणतात मी कंपोजर, मला म्हणतात हा राहुल देशपांडेचा भाव. हे म्हणतात मी स्वतः कंपोजर आहे, माझा गाणं. मग तुम्ही कोण अजय अतुलचा समुद्र भाव? हे कोण हे अजय अतुलचा समुद्र भाव? वाद्यास गावलं ते. आणि म्हणताय बुवा बाणी पेटवा, फॉरेनर व्हायला बुवा बाणी पेटवा. आणि सारखं मारतात आपल्या गाण्यात म्हणतात हिंदी, सारखं हिंदी शब्द. बुवा हिंदीत नाही, वेल्डिंग जवळ करून टाकीन वाद्यास गावलं नाही, शार टाकीन याड काढून बुवा. लक्ष झालेलं आहे कोकण कलारंजन गावकीत कला धमाल विरोधी नाटक या नाटकासाठी टीमकडून शाहीर राजेचे निकम यांच्याकरता 200 रुपयाचा बहादर पारितोषिक दिला आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकण सन्मान सोहळा 2026 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा हा सन्मान सोहळा 12 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे संपन्न होणार आहे. तरी आपण सारे नक्की या. मोफत प्रवेश आहे. तसेच खातू मसाले उद्योग यांच्याकडून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आलेल्या रसिक राजांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी चला एकत्र येऊन साजरा करूया उत्सव कोकणचा आणि आपल्या संस्कृतीचा. त्याचप्रमाणे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक दिलं आहे. फरमाईश आलेली आहे राजसाहेबांचं गाणं होऊ देत. दुसरं बक्षीस आलेलं आहे मागाशी ते दादा मागाचं नाव तर देऊन जावा. आणि म्हणून शाहीरला पहिला विषय देतो म्हणून शाहीर एक क्षण ऐका फार कसा. अरे कावळ्यावाणी काव काव करून कोणी कधी शाहीर होईल का? अरे कावळ्यावाणी काव काव करून कोणी कधी शाहीर होईल का? अरे मग कुठे ती गाणं कोकिळा आणि तिची जागा कोण येईल का? हो बुवा आज तुम्ही नरम नाही, आज तुम्ही गरम नाही, आज तुम्ही नरमच आहो बुवा. तुम्ही स्वतःच गाराव. तुम्ही म्हणता मोठं गार, पण आज बुवा तुम्हीच गाराव. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे. कांदिवली पूर्व माजी शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चंद्रकांत शिंदे या दादांच्या माध्यमातून बुवांना 500 रुपयाचा बहादर पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. ज्योती मयूर राऊत ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिक. म्हणून काय म्हणायचं बघा, अरे तुझा आलेला माज, अरे तुला आलेला माज, तुझा उतरीन आज बेबी नॉनसेन्स. अरे तुला आलेला माज, तुझा उतरीन आज मारी धरून मांड्यात, मारी धरून मांड्यात दम नाही मुल्ला हो रांड्यात, दम नाही मुल्ला हो रांड्यात. भक्ती करताना या देवाची, भक्ती करताना या देवाची प्रगल्भाला यानं नाडलं. देवानं सिंहानं
शाहीर तुम्ही तुमचा आदरच करतोय. बुवा मागाशी म्हणाला डिवोर्स घेणार होतं शाहीर, डिवोर्स घेणार होतं, पण तिथं आता तुम्ही स्वतः त्याचा उल्लेख केला पाहिजे शाहीर. म्हणून मी काय सांगतोय, इकडं म्हणता बारी पेटवत नाहीत आणि इकडे आज माझ्या एका नागानं तुमचं काम तमाम केलेलं आहे. आणि म्हणून सांगतो बुवा परत एकदा, माझा शेवटचा विषय जर तुम्हाला एवढा लागला असेल तर मी तुमची मनापासून माफी मागतो बुवा. दुसरा विषय, शाहीर म्हणतात मोठमोठं घार केलं गंमत मध्ये. वा अजून पण सांगतो, राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये, आणि तो पण बुवा हिंमत मध्ये बुवा नाद करायचा नाही बुवा. आणि म्हणून दुसरा विषय मित्रांनो, या ठिकाणी वेळ पण बराचसा होतोय आणि मोजक्यातच या ठिकाणी काय म्हणते बघा, जातो विसरून हा देव भान, जातो विसरून हा देव भान, तुझ्या लायकीत जरा तू राहना, जातो विसरून हा देव भान, तुझ्या लायकीत जरा तू राहना. घरोघरी तू फिरतो कश्वाना, घरोघरी तू फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तू फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तू फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तू फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना. ज्या वेळेस तुमचे शाहीर माझ्या बारा झालेले आहेत, पण तुमच्या सुद्धा एकाही गवळणी शाहीर तुम्ही राधेला उद्देशून शाहीर कधीच नाही बोलणार, कधीच नाही. अगं बानू तुला दे अगं बानू तुला देऊ कुणाच्या घरी ग. गुरांच्या माला म्हणतात जाऊन शिकलेली गाणी आहे ती. अजय अतुलचं सावत्र भावे, विकास शेट आपलं नांबरे म्हणून म्हणतो ऐका. व म्हणतात शायरांच्या विषयाला भाग घेतो आहे का, उत्तर आहे ना. आपण आता उद्या म्हणता उदारी कशाला आपण पण ठेवा, उद्या म्हणतील भगवान काय माझ्या गावणीचं उत्तर दिलं नाही. दुसरा मुद्दा शाहीर, शाहीर म्हणाले की माझा स्तवन शाहीर. मुद्दा काय माहितीये का माझा पहिला, मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही माणूस म्हणून लय भारी माणूस आहात. जल्ला पहिला काय गातो ना, आधी तो स्वतःचा आधी तपासून बघा. मी जो गातोय, मी जो काय करतोय तो योग्य आहे काय म्हणून, म्हणजे ह्यांना पाटणा शोधायच्याकडे वेळ द्यायचे नाही बुवा. आता बघा तालात कोण आणि बेसुरात कोण आहे, म्हणून म्हणतोय या गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार. राधा काय म्हणते तुला काय ना, या गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार, मग कशाला खेळी करू तुझ्याशी काळ्या. गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार, मग कशाला खेळू करू तुझ्याशी काळ्या. माझी बहीण कामिनी लांबे हिच्या माध्यमातून बक्षीस आलं होतं मग 501 रुपयाचा 12,000 पारितोषिक. 2 मिनिटात फक्त बारी संपवतोय, काय काळजी करू नका. 2च मिनिटात एक गाणं घेतो कोकणाचं, एक गाणं घेतो मंडळाचं, आणि इथलं माझा तोंड नाहीसा करतोय, काळजी करू नका. आणि म्हणून मग अशी परमाशिव राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे. 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे म्हणून काय म्हणायचं बघा. अरे मराठी बाणा दाखवून झाला, मराठी बाणा, मराठी बाणा दाखवूया जना, या विद्यांना खरी साथ दे. मराठी बाणा दाखवूया जना, या विद्यांना खरी साथ दे. आणि जनतेसाठी लढणार फक्त राजसाहेब ठाकरे, जनतेसाठी लढणार आमचे राजसाहेब ठाकरे.
लागू शकलो होतो. विषय होता कोकणाच्या गाण्याचा. मित्रांनो आपण वारंवार रत्नागिरी जिल्ह्याचं अंतर ऐकत आला. फरमाईश आलेली आहे रायगड जिल्ह्यातून, म्हणून अंतर घेतोय माझ्या रायगड जिल्ह्याचा. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. रायगड माझा आगरी कोल्याची आशान, वरद विनायक बनला ईश्वराचे स्थान. हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान, संजीराव उभा पाण्यात डोलावून मन. सत्याग्रहाचे पाणी चवदार ज्ञानी दिराम आंबेडकर. सत्याग्रहाचे पाणी चवदार ज्ञानी दिराम आंबेडकर. राजा बसला रायगडावर, परशुरामाच्या भूमीत शोभतही माझं कोकण एक नवनीवर. परशुरामाच्या भूमीत शोभतही माझं कोकण एक नवनीवर. महासह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर. महासह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर. अक्षरे कोणाचा विंगर. परशुरामाच्या भूमीत शोभतही माझं कोकण एक नवनीवर. कोकण एक आणि म्हणून शाहीर आता मी सांगतोय, मागच्या वेळेला तुम्ही चॅलेंज केलं होतं की मी गायलेला शिवरंजनी राग गाऊन दाखवा. शाहीर तो गायलाय, समाजाने मान्य केलाय, पण तुम्ही त्याला हसताय शाहीर. म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की तुम्ही पण एखादा आला मला येऊन धावून दाखवा. नाही जमायचं बुवा तुमच्या बच्चा तो काम नाही बुवा. आणि म्हणून ओझरवाडी क्रिकेट संघाची ही पोर धुरंधर. ओझरवाडी क्रिकेट संघाची ही पोर धुरंधर. पहिल्या वर्षात डबल बारीच, पहिल्या वर्षात डबल बारीच नियोजन हे सुंदर. पहिल्या वर्षात डबल बारीच हे नियोजन सुंदर. चंडिका देवी स्वारेश्वर देव जोडीला बसलाय ओझर देव. ओ कोकाचं नाव तुझं एकमेव, लेकरी सारी सुखाची घेव. बळ एकीच दाखवलं असे आहे बहादर. बळ एकीच दाखवलं असे आहे बहादर. पहिल्या वर्षात डबल भारीच केलं नियोजन सुंदर. पहिल्या वर्षात डबल भारीच केलं नियोजन सुंदर. पहिल्या वर्षात डबल भारीच केलं नियोजन सुंदर. ओझरवाडी क्रिकेट संघाची ही पोर धुरंधर. ओझरवाडी क्रिकेट संघाची ही पोर धुरंधर. पुन्हा एकदा माझ्या ओझरवाडी क्रिकेट क्लब शमवणे या माझ्या मंडळाचे लाख लाख आभार मानतो. पहिला प्रयत्न तुम्ही मित्रांनो सक्सेसफुल करून दाखवला, तुमचे सर्वांचे उपकार आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा या शाहिराला आपल्या सेवेच्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. माझ्या सर्व रसिक राजाला
त्यांचे आभार मानतो की आपण वेळात करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. शाहिराला देखील सांगणार बुवा लहान तोंडातून काही मोठा लहान तोंडी मोठा घास घेतला असेल, तुमचाच एक छोटा भाऊ समजून ही चूक पकडायला अशी आशा बाळगतो. तुमच्या पुढील शैक्षणिक जीवनासाठी, तुमच्या या कलेतील जीवनासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.